नमस्कार मित्रांनो, इंजिनियर शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघूया की आपण आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये तिसरी फवारणी कुठली घेणार आहोत. हा बघा, सोयाबीन कमरे इतका आलेला आहे. याची अतिरिक्त वाढ झालेली नाही आहे, कारण नॅचरलीच तो प्लॉट अशा पद्धतीने उंच झालेला आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की सध्या सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे. तर तुम्ही हे बघू शकता सध्या की किती फुले लागलेली आहेत. हा फुलांचा बहार खूपच चांगला आहे. तरी आपण या फवारणीमध्ये फुलगळ होऊ नये यासाठी आणि कीटकनाशक नियंत्रणासाठी काय करता येईल ते बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा प्लॉट कशा पद्धतीनं आलेला आहे. हे आपण कडजोळ पेरलेला आहे, जे गावठी भाषेत कडजोळ बोलतात. हे बघा, तर आपण मित्रांनो अशा पद्धतीने फवारणी करणार आहे. ॲम्प्लिगो हे कीटकनाशक आहे. याच्यामध्ये लॅम्बडासायलोथ्रिन आणि क्लोरांट्रिनिराप्रोल हा घटक आहे. हा 200 ml चा पॅक आहे. हा आहे हायकॉन 60, ज्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स हे घटक आहेत. हा आहे फुलगळ होऊ नये आणि फुलांची संख्या वाढावी यासाठी. आणि आपण याच्यासोबतच वापरलेला आहे फोलवेट हा स्टिकर. तर मित्रांनो, आपण बघू शकता हा प्लॉट अशा पद्धतीनं आलेला आहे. कमरेच्या वर हा प्लॉट आहे आणि इथे 2 लेबर शेतात औषध फवारणी करतायत. तर मित्रांनो, हा सोयाबीन इतका मोठा आहे की मलासुद्धा या सोयाबीनमध्ये जायला भीती वाटत आहे. या शेतकरी लेबरसाठी आपण सेफ्टी शूजचा वापर केलेला आहे. बघूया मित्रांनो, हा प्लॉट आपल्याला कशा पद्धतीनं साथ देतो, कसा उत्पन्न निघतो आणि या फवारणीचा या प्लॉटवरती कशा पद्धतीने फरक पडतो. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.